आपण सर्वांनी पुढे पुढे सरकून बसायचंय, माणसांना बसता येईल असं. हॅलो, आपण गॅप बरं नाही वाटत, थोडं पुढे सरकून बसा म्हणजे बाकीच्यांना मागे बसता येईल असं हिशोबाने. या ठिकाणी बघायला गेलं तर जे वन्यजीव प्रेमी करून जी उपोषणाची हाक दिली होती ती हाक आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सर्व वन्यजीव प्रेमी जे आहेत ते उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ज्यांना खोक्या भोसलेकडून मारहाण झाली होती असे डागणे पिता पुत्र देखील या ठिकाणी उपोषणासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पलीकडे उभे असलेले मसूर सेवक यांनी आपल्या पॅन्डल मध्ये येऊन बसायचंय. पाठीमागं बसलेल्या सगळ्या रेल्वे व्यवस्थाकांनी थोडं थोडं पुढं सरकायचं, पहिले पुढच्याने पुढं सरकायचं. या ठिकाणी पाहू शकतात संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे वन्यजीव प्रेमी आले होते सर्व उपोषणासाठी जमलेले आहेत आणि त्याचबरोबर काही वन्यजीव प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आणखीन दाखल झालेले नसून थोड्याच वेळात या ठिकाणी अनेक वन्यजीव प्रेमी जे आहेत ते येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. या ठिकाणी बघायचं झालं तर ज्या ढाकणे पिता पुत्रांना मारहाण झाली होती ते दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे हे देखील मुंबईच्या आझाद मैदानाच्या उपोषणामध्ये आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळतात. हा सर्व जे वन्यजीव प्रेमी आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी बरेचसे दाखल झालेले आहेत, तर काही वेळात या ठिकाणी अनेक वन्यजीव प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होणार असल्याचं देखील सांगितलं जातं. मसूर सेवक संघटनेने गेल्या मुंबईच्या आझाद मैदानावर जे आहे ते सर्व आमरण उपोषण जे आहे ते वन्यजीव प्रेमींचं चालू आहे. आपणच आपल्या सर्वांचं आभार मानायचे की आपल्याच एका सेवकांनी जे नियोजन केलेलं आहे. सर्व लाईव्ह दृश्य आपण मुंबईच्या आझाद मैदानावरून पाहताय. अनेक वन्यजीव प्रेमी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व जे वन्यजीव प्राणी मित्र जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात करण्यापूर्वी किंवा मागणी करावीच लागते. त्याचबरोबर जे ढाकणे पुत्र आहेत ज्यांना मारहाण झाली होती ते देखील या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात. नक्कीच त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. एकंदरीतच बघायचं झालं तर खोक्या भोसलेकडून ज्यांना मारहाण झाली होती ते महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे पिता पुत्र देखील या ठिकाणी आमरण उपोषणासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल भाई, आमरण उपोषणाची हाक दिलेली तुम्ही आलात, काय सांगाल? आम्ही वन्यप्रेमी म्हणजे जे सगळे लोक आम्ही हरणाचे मोराचे हे जे लोक यांनी हजारो प्राणी मारले शिकार केलेली आहे, इथून पुढे असे काही गोष्टी होऊ नये. आणि आम्हाला जी मारहाण झालेली आहे अति भयानक प्रकारात झालेली आहे. माझ्या वडिलांचा पूर्ण जबडा फ्रॅक्चर आहे, माझा पाय फ्रॅक्चर आहे. आणि माझे मुख्यमंत्री साहेब दादासाहेब एकच विनंती राहील की यांच्यावरती एवढे मोठे पहिले गुन्हे असताना 302 सारखे गुन्हे असताना आम्हाला यांनी एवढं व्यवस्थित हाणमार केली आणि याच्यावर काही ॲक्शन अशी प्रशासन पाहिजे असं घेत नाही. त्यांच्या घरी हरणाचे कातडे वगैरे गांजा सापडलाय, आणखी बरंच काही तलवारी सापडल्यात, बरंच काही सापडलंय. याकरिता यांनी सर्वांनी लक्ष घातलं पाहिजे. एक पीडित, तुम्हाला मारहाण झाली होती, एक पीडित म्हणून तुमच्या काय मागण्या आहेत? पीडित म्हणून अशाच मागण्या आहेत की यापुढे यांनी हरणं मारू नयेत आणि यांना कठोर कारवाई व्हावा. एवढे हरणं मारले, यांनी मोरं मारले, एवढं यांनी वाईट परिस्थिती केली. आता यांच्या 25-30 गुन्हे आहेत, तर त्या लोकांची पण अवस्था काय झालेली असेल. आणि आमचे काही नातेवाईक आम्हाला भेटायला आले असता या बायांच्या बाया माणसं समोर येऊन हे असे खोट्या प्रकारचे गुन्हे आमच्या पाहुण्या रावळ्यावरती आता असे वन्यप्रेमी हे आले, आता उद्या त्याला पण यांच्यावर काही पण वेगळे वेगळे संशय घेऊ शकतात, काही पण कंप्लेंट करू शकतात. स्वतः घरं जाळून हे असे आमच्यावर आरोप करतात. गावाले आले आमचे खोटे गुन्हे आमच्यावर सगळ्यांवर त्यांनी टाकलेले आहेत. तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत का? 3 जे केले हो, सगळे खोटे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या बायाचाही काही संबंध नव्हता, काही संबंध नव्हता. अर्थात हे त्यांचे सगळे लोक करतात आणि बाया पुढं घालतात. बाया पुढं घालून हे असे खोट्याप्रमाणे अट्रॉसिटी हे पॉक्सो असं याच्यासारखा गुन्हा ते दाखल करतात. मग याला लोक भिवून 100% भेटतात लोक. त्यामुळं एकंदरीत ज्या वेळेस पासून हे सर्व प्रकरण बाहेर आलं त्यावेळेस खोक्या भोसले हा सुरेश दसांचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला गेला. त्यानंतर सुरेश दसांनी 2-3 दिवसाखाली तुमच्या कुटुंबियांना भेट दिली. काय सुरेश दसांकडून आश्वासन दिले आणि काय बोलणं झालं? बोलणं काहीच नाही झालं की ते म्हणले असं असं आम्ही करू. आता आमच्यावर जेव्हा टाईम होता त्यावेळेस आम्हाला कुणीही भेटायला नाही आलं.
आणि कुणीही काय नाही. ज्यावेळेस उलट आता आम्हाला गावातल्या लोकांनी, पाहुण्यांनी, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी मदत केली, त्यावेळेस असे खोटे गंभीर आरोप त्यांच्यावर पण लावण्याचा प्रकार सतीश भोसलेच्या कुटुंबाने यांनी असा आमच्यावर केलेला आहे. त्याच्यामुळे हा पण प्रकार वाईट आहे. नक्कीच या ठिकाणी ज्यांना अगोदर मारहाण होत होती ते दिलीप ढाकणे देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, वन्यजीव प्रेमींनी हे उपोषण पुकारलेलं आहे, यामध्ये सहभागी झालात, काय सांगाल एक पीडित म्हणून तुमची भावना? आता वन्यजीव प्रेमीमध्ये म्हणजे एकच सांगायचं की हे सर्वजण आमच्या बरोबर आलेत, पण आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही जे वन्यप्रेमी जीवाच्या नंतर सगळ्या लोकांनी हाक दिली, अहो याच्यात प्रशासनाने सुद्धा आमचा काही विचार करायला पाहिजे ना की व हे हे वन्यजीव प्रेमी लोक आहेत. अहो वन्य अधिकारी असेल, आमची एखादा अधिकारी आमची भेट घ्यायला पण नाही आला की बा तुम्ही एवढं वन्यप्रेमावर प्रेम करता, जबडे तुटेपर्यंत मार खाता. अहो आमची थोडी पण त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, आम्हाला विचारलं पाहिजे ना की बाबा तुम्हाला कुठं लागलं असेल, काय झालं असेल तर आम्ही आहेत, तुम्ही घाबरून जाऊ नका. आम्हाला एवढं सुद्धा आधार दिला नाही. आणि आम्ही हरणाचे एवढं मोठं म्हणजे आम्ही तुम्हाला त्यांच्या घरात डाळे सापडले, सगळे त्यांच्या वाघोरी सापडल्या, मासं सापडले, तरी बी कुणी आमची एवढं त्यांच्याकडे सापडून बी निदान आमची कमीत कमी प्रशासनाने निदान भेट तर घ्यायला पाहिजे होती येऊन की बाबा तुम्हाला या असा प्रकार झाला आहे, आता येऊन पुढं होणार नाही, तुम्ही तुमच्यासोबत आम्ही आहेत असं तरी म्हणावं एखाद्या अधिकाऱ्याने येऊन. त्याच्यामुळं माझी प्रशासनाला एकच विनंती, हरणाचा जीव त्यांना दिला, टाक्या बांधा, त्यांची पाण्याची व्यवस्था करा ना. जसं आम्ही इथपर्यंत आझाद मैदानावर आम्ही आम्हाला उपोषण करायला तयार झालो, तसं तुम्ही काहीतरी एखादा पाऊल उचलावं आणि त्याच्यावर अशी कडक कारवाई करा की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्राण्याची हत्या झाली नाही पाहिजे. ही आमची प्रशासनाला पहिली मागणी आहे. आणि आमच्यावर जे काही खोटे गुन्हे दाखल केलेत, जे काही असले घाण गुन्हे की त्याला कोणी आम्हाला सांगतं की तुमचं असं होणार आहे तसं होणार आहे, याच्यामध्ये ते समाजाचे लोक त्यांना कोणीतरी भरकटत आहे आणि आमच्यावर गुन्हे करायला लावतंय, याचा पण प्रशासनाने शोध घ्यायला पाहिजे. आणि त्यांना सुद्धा जर त्यांचे मोबाईल तपासून त्यांचे जर रेकॉर्ड निघले तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे, अशी आमची सरकारला प्रशासनाला विनंती. तुमचं गाव ज्या मतदारसंघात येतं, आष्टी मतदारसंघात बावी हे गाव येतं, त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असणारे सुरेश दस यांनी देखील 2-4 दिवसाखाली तुमची कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी काय आश्वासन दिलं आणि त्यांच्यासोबत काय तुमचं बोलणं झालं? एक पीडित म्हणून तुम्हाला मारहाण झाली होती ते देखील त्यांनी पाहिलेलं आहे, नंतर काय त्यांचं म्हणणं आलं? आता ते आले आमच्याकडे भेटायला. आज ना आम्ही भाजपचेच कार्यकर्ते, आम्ही काय दुसरे ते कार्यकर्ते नाहीत, पण भाजपचे कार्यकर्ते आम्ही आहेत पहिल्यापासून. आम्ही मुंडे साहेबापासून आम्ही भगवान बाबा वामन भाऊच्या कुळातले म्हणत आहेत. आम्ही कुणालाही असं निष्पापमध्ये आम्ही कुणाला बोलत नाहीत. आणि त्याच्यामुळं वन्यजीव प्रेमीमध्ये आमचं प्रेम असल्या कारणाने त्याच्यामुळं किंवा हे आले आमचं त्यांनी सातवण केलं की म्हणले बट तुम्हाला काय अडचण आहे, कसं काय. त्यांना माझ्या अंगावरचे पूर्ण वळ दाखिले, माझ्या बरगड्यामधले वळ दाखिले, एवढाले ठोकून मारलेले वळ दाखिले आणि एवढे मोठं माझा जबडा तुटला हे पण दाखिलं. आणि त्यांनी कबूल केलं की माझ्या बायकोला किडण्याचा आजार आहे, माझ्या बायकोच्या दोन्ही किडण्या डॅमेज आहेत. तर ते म्हणले बा आम्ही तुम्हाला तुमच्या बायको करता खर्च करू, आमच्या करता नाही. सुरेश दसांनी वैद्यकीय मदतीचं तुम्हाला आश्वासन की माझ्या बायको करताना सांगितलं मदतीचं म्हणजे ते म्हणले तुमच्या बायको करताना सिक्युरिटी म्हणून तुम्हाला मदत करू असं. म्हणजे माझ्या बायकोला अहो माझ्या बायकोच्या पहिल्याच मुली किडनी डॅमेज आहेत, तिला कुठल्या दीनानाथ मंगेशकरची ट्रीटमेंट चालू आहे, पण आम्हाला वैयक्तिक काय मदत दिली त्यांनी? त्याची मदत देऊ बा, तुमच्या पाठीमागं मी आहे कसं असं कुठं किंवा तुम्ही आहेत ना, आमचा सगळा खर्च आम्हाला भेटला, तुम्ही आमच्या इकडे या, आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहेत ना. अहो कधी 20 तारखेला 19 तारखेला घटना घडली, त्याच्यानंतर किती दिवसाचा कालावधी गेला बरं. आम्हाला एवढं सगळ्यांनी वन्यप्रेमी जीवाचे हे लोक जे जमलेले यांनी थोडं आमच्याकडे लक्ष दिलं. सगळ्यांनी म्हटले बा वन्यजीव प्रेमी लोक सगळ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, साऱ्या महाराष्ट्रातून लोक आलेत आणि आजही भरपूर लोक इथं येणार. आणि आम्हाला फक्त हरणाच्या याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, आमची एवढीच प्रशासनाकडे मागणी. आणि अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि याच्या पुढं जाऊन सांगतो, जो याला सहकार्य करीत असेल त्याच्यावर चांगला मोठा गुन्हा लागला पाहिजे की जेणेकरून कोणी हरणाची शिकार करण्याला कोणी त्याचा समोर धरला नाही पाहिजे. तरच आपल्या महाराष्ट्रातले वन्यजीव प्रेमी
सुखी स्वरूपात जगतील. नाहीतर हे अशा लोकांना, मोठाल्या लोकांना कोणी साथ द्यायची, काय होत नाही तू मार, याला म्हणायचं तू काय होत नाही मार, कर याच्यावर गुन्हा दाखल, कर त्याच्यावर गुन्हा दाखल. अरे कुठपर्यंत हे चालणार आहे महाराष्ट्र सरकारचं? असं नाही. त्याच्यामुळं कोणीही खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून कोणीच वर मान काढणार नाही. याची पुरेपूर सरकारने दक्षता घेतली पाहिजे. माझं ठाम म्हणणं आहे की याच्यावर खोटा गुन्हा जो दाखल करीन त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. चांगली कसून चौकशी करा, नसलं तर आमच्याही नार्को टेस्ट करा आणि समोरच्याही करा. आम्ही त्याला तयार आहेत. प्रशासनाला माझी हात जोडून विनंती, आम्ही दोषी निघलोत तर आम्हाला भर रस्त्यात गोळ्या घाला, नाही तर फाशी द्या. आमची एवढी ठामपणे मागणी आहे आमची. पण वन्यजीव प्रेमाला आम्ही जंगलात असतो, आम्ही शेतकरी माणसं आहेत, आम्ही कदापि चुकून बोलणार नाहीत. आम्ही वामन भाऊ भगवान बाबाच्या सानिध्यात राहणारे माणसं आहेत. आम्ही असे लबाड माणसं नाहीत. आम्ही शेतकरी माणसं आहेत. आम्ही 2-250 रुपये रोजानी काम करून खाणारे माणसं आहेत. आम्हाला असले काही लबाडे काही जमत नाही आम्हाला. आणि आमच्यावर एवढा अन्याय होऊन आमच्यावर असले मोठे जबरदस्त गुन्हे, कोणी मध्ये आला त्याच्यावर गुन्हे, आमच्या गाववाल्यावर गुन्हे, अहो एवढे गुन्हे. आणि त्यांना कोण सिक्युरिटी, मास्टर माइंड कोण